आता आहोत आम्ही गुवाहाटीमध्ये आणि हा पांडू पोर्ट असा परिसर आहे. या संपूर्ण परिसराला आडाबरी परिसर म्हणतात आणि या ठिकाणी असलेला भारत सेवाश्रम संघ ही मोठी संस्था आहे, धार्मिक कार्य करणारी, आणि त्यांचे आश्रम सुद्धा सर्व ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी आम्ही 2 दिवसापासून याच ठिकाणी थांबलो. इथून जवळच ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि तेथे आता आम्ही स्नानासाठी जाणार आहोत. आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. झाडी गर्द झाडी आहे, छोटे छोटे पण अशी टुमदार घरं आहेत. आणि आता या परिसरात सकाळी सकाळी आम्ही आता चहा घेण्यासाठी चाललो. आमचे मामाचे पाहुणे आहे तिथं, तिच्या घरी जाऊन आता आम्ही चहा घेणार आहोत. त्यांचा कालपासून आग्रह चालला होता. ये है सुपारी के पेड़ और इस पे सुपारी लगती है, अभी दिख रही है आपको लगे वाली, और मैं इसलिए परेशान हूँ कि इसके ऊपर जाना कैसे और निकालना कैसे, जाना कैसे, कैसे निकालते कैसे वो सुपारी? कभी कभी बात से पर पेड़ लेते हैं, बास से निकालते. अच्छा, क्या उस ऊपर जैसे जा सकते हैं क्या? हाँ वो भी जा सकते हैं. जा सकते हैं? कौन जाता है, आप जाते हैं क्या? नहीं जो चढ़ने वाला है हाँ, वो जा सकते हैं. अच्छा. और जो निकालने वाले, वो चढ़ने वाले, वो अलग होते हैं? वो अलग, वो आदमी अलग होते हैं. आते हैं. आप कहाँ से हैं? महाराष्ट्र. महाराष्ट्र से आए कामाख्या माता के दर्शन के लिए. मामा समोर जी दिसते ती आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा ब्रिज आहे आणि अतिशय विशाल असं पात्र आहे. सकाळची वेळ आहे. इथं साधारणतः या ठिकाणी 5 वाजता 5 वाजून 10 मिनिटांनीच सूर्योदय होतो. आणि सकाळी आज आम्ही ब्रह्मपुत्रा नदीचं दर्शन घेण्यासाठी, स्नान करण्यासाठी या ठिकाणी आलो. हे ब्रह्मपुत्रा नदीचं विशाल पात्र या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे. आता हे बघा, समोर जे दिसते ते शंख, आणि त्यातला जो जिवंत शंख आहे आणि तो चाललेला आहे. अशा पद्धतीने नंतर हे त्यातला प्राणी हे झालं, मरण पावल्याच्या नंतर, निघून गेल्याच्या नंतर हा आपल्याला शंख म्हणून आपण पवित्र मानला जातो, तो वापरतो. आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये स्नान करण्याचं योग्य ना हे अतिशय दुर्लभ आहे, कारण अतिशय लांब आहे. दिल्लीहून साधारणतः 1800 किलोमीटर गुवाहाटी आहे. आणि या ठिकाणी असलेलं कामाख्या मंदिर, या दर्शनासाठी, कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो. आणि आज सकाळी ब्रह्मपुत्रा नदीचं हे विशाल पात्र मागे दिसत आहे आणि यामध्ये स्नान केलेलं आहे. आता चव्हाण मामा, स्वामी स्वरूपानंद यांच्या सोबत हा आसाम दौरा सध्या सुरू आहे. कामाख्या माता की नाही, पाणी चिखल नाही, काय नाही. सध्या आहोत आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर, आणि अतिशय विशाल असं नदीचं पात्र आहे. आसाम मध्ये गुवाहाटी या ठिकाणी असलेल्या या नदीवर आता आम्ही स्नान केलेलं आहे. आणि या ठिकाणी कामाख्या देवीचं भारतातील 51 जी देवी शक्तिपीठ आहेत त्यापैकी एक असलेलं कामाख्या देवी मंदिर आज ब्रह्मपुत्रा नदीचं हे विशाल पात्र बघण्यासाठी, स्नान करण्यासाठी या ठिकाणी आलो. ब्रह्मपुत्रा नदीवर या ठिकाणी दर्शनासाठी आलो. त्यावेळेस योगायोगाने हे महाराष्ट्रातले आहेत अजय शर्माजी, आणि त्यांनी आमची भाषा मराठी ऐकली. इकडे साधारणतः हिंदी पण बोलत नाहीत, आसामीच बोलतात, पण यांनी मराठी ऐकल्यानंतर हे आमच्या जवळ आले. योगायोग असतात असे. आणि हे नाशिकचे आहेत, द्वारका, आपले पंचवटी द्वारका यांनी सांगितलं. आणि त्यामुळे यांच्याशी चर्चा करून असं अतिशय बरं वाटलं. तर अजय शर्माजी यांची भेट झाली. त्यांना मराठी समजते, इकडे मराठी साधारणतः समजतच नाही. हिंदी पण इकडे साधारण कमी बोलतात. आसामी यांचे वडील आजोबा कोणी असतील तेच त्यावेळेस इकडे आले, तेव्हापासून यांचं इकडेच राहणं सगळं आहे. त्याच्यामुळे त्यांना आसामी
चांगली येते आणि मराठी मात्र ते समजू शकतात, पण आता बोलणं त्यांचं बोलता येत नाही. अशा पद्धतीने बरं झालं अजय शर्माजी आपली भेट झाली, ब्रह्मपुत्र नदीच्या सहवासात झाली, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आपलं काय नाव? गुड्डू शर्मा. गुड्डू शर्मा, ये भी उधर के ही आपने नासिक नासिक के? के. ओके, ठीक आहे. जय श्री. जय कामाख्या. ब्रह्मपुत्र नदीवर स्नान करून आता निघालो. गरमी आहे जास्त इकडं आणि संपूर्ण हा या ठिकाणी भातच पिकतो. म्हणजे आपल्या इकडे जे आपण तांदूळ म्हणतो, साळ म्हणतो मराठीमध्ये, ते सर्व या ठिकाणी आहे. या ठिकाणी जेवण सुद्धा तसंच आहे. जेवणामध्ये सुद्धा भात आणि आमटी, भाज्या, 2-3 भाज्या असतात. ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी जेवलो, तिथं सुद्धा भात आणि 2-3 भाज्या. आणि त्यानंतर कामाख्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो, त्या ठिकाणी जो प्रसाद होता, तो प्रसादही भात आणि पण त्या ठिकाणचा जो गोड भात होता खिरीसारखा, अतिशय छान, तो मात्र चव्हाण मामांना आवडला. मिठा भात. तर मिठा भात फार छान होता आणि त्या ठिकाणी आम्ही तो प्रसाद घेतला कामाख्या देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये. आता दुसरे काही मंदिर या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत.